23 जून पूर्वी कर्जमाफीची घोषणा केली चौंडीमध्ये. एकनाथ शिंदे असतील किंवा सुनेत्रा पवार यांनी देखील केली. फडणवीस सुद्धा त्या संदर्भात सकारात्मक आहे. तर ती सुद्धा आश्वासनच असेल का, तोंडाला पानं पुसली जातील? हा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक खूप मोठी कर्जमाफी पूर्वी यांच्या विचाराच्या सरकारने त्या ठिकाणी आलं. आम्ही त्या कर्जमाफीचं स्वागत केलं, पण त्याच्यामध्ये इतक्या अटीतटी टाकल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने काम केलं तर सामान्य लोकांना समावेशक दृष्टिकोनातून कुठली अटतट न ठेवता काम केलेलं हे आपण सर्वांनी बघितलंय. आता तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं, एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव या योजनेला दिलंय. आमची फक्त विनंती एवढीच आहे की कृपा करून याच्यामध्ये कुठेही अटीतटी तुम्ही त्या ठिकाणी आणू नका. सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना तिथं दिली पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेग्युलर कर्ज भरले त्यांना सुद्धा 1,00,000 रुपयेची कर्ज मदत त्या ठिकाणी व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी. आता अटतट काय टाकली जाते, कारण या सरकारला अटीतटी इतक्या भारी वाटतात. लाडक्या बहिणीच्या बाबतीत इलेक्शनच्या आधी सरसकट पैसे तुम्ही 2.5 कोटी महिलांना त्या ठिकाणी दिले. कोणाचंच काय तिथं बघितलं नाही. ॲडव्हान्समध्ये 2-2 महिने, अरे बाबा द्या 5-5 हजार रुपये, काही फरक पडत नाही, इलेक्शन जिंकल्यानंतर आपण बघू. आणि तेव्हा अटतट तुम्ही टाकली नाही. आणि इलेक्शन झालं की आता म्हणताय की आता 90 लाख महिला जरा चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव आलं होतं. तर असं जर तुम्ही करणार असाल या कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा, जे लाडक्या आमच्या बहिणीच्या बाबतीत झालं ते आम्ही सहन करणार नाही, आम्ही ते एक्सेप्ट करणार नाही. एकदा जाहीर होऊ द्या, सगळ्या कंडिशन्स आपण बघू आणि मग त्याच्यावर आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलू. कृषी मंत्र्यांचं काही लक्ष आहे का? हां, कृषी मंत्र्यांचं काही लक्ष दिसतंय या प्रश्नात? कसं असतं की एखादं मंत्रालय तुम्ही सांभाळत असताना तुमचं पद फार मोठं असतं. काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री साहेबांनाच पाण्यासाठी एक आंदोलन करावं लागलं. म्हणजे कृषी मंत्री या राज्याचे आणि कोणाच्या विरोधात आंदोलन करतायत तर या राज्य सरकारच्या विरोधात. आता या राज्य सरकारमध्ये पाण्याचं खातं कोणाकडे तर भाजपकडे, विखे पाटील साहेबांकडे. मग तिथं कृषी मंत्रीच पाण्यासाठी सरकारमध्ये असताना जर भाजपच्या एका मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करत असतील, मग आज काय परिस्थिती आहे आपल्या या महाराष्ट्राची याच्यावरच आपण काय गोष्टी समजून घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं नुसता वाद आहे, एकामेकाचे कपडे काढण्याचा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून या मित्रपक्षाकडनं जे सत्तेत आहेत त्यांच्याकडनं जर केला जात असेल, आणि आता MLC इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघाल, त्यामुळे कुठंतरी आम्हाला असं वाटतं की या सगळ्या राजकारणाच्या गोंधळात सामान्य लोकांवरचं लक्ष या सरकारचं कुठं ना कुठंतरी कमी झालेलं आहे आणि त्याचा फटका हा गरिबाला मोठ्या प्रमाणात तिथं पडत आहे. कृषी मंत्रीच त्यांना पाणी हवं म्हणून जर रस्त्यावरती उतरत असतील तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी उतरावं का रस्त्यावर? माझं मत आहे की सत्ताधारी पक्षांमध्ये जे कोणी, आता भाजप काही रस्त्यावर उतरणार नाही, पण बाकी जे आहे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष यांनी आज जो काही सामान्य लोकांवर अन्याय होतो तो बघून रस्त्यावर जर उतरलं, उलट तुम्हाला लोक मानतील. जी आज तुमची पॉप्युलॅरिटी नाही तर तुमचं महत्त्व या राजकारणामध्ये जे कमी होत चालले, जे लोक तुम्हाला बोलतायत ते कुठं ना कुठंतरी कमी करायचं असेल तर रस्त्यावर तुम्ही सुद्धा सत्ताधारी असताना सुद्धा उतरलं तर योग्य ठरू शकतं. पण मग सत्तेत जाऊन मंत्रिपद असताना तुम्हालाच आंदोलन करता येत असेल, करावं लागत असेल, मग सत्तेत जाऊन फायदा काय झाला, विकास कोणाचा झाला, हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. दादा त्यांनी वळसे पाटील असं म्हणाले की आपण एक शिष्टमंडळ जाऊ, तुमच्या नेतृत्वाखाली मी येतो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण दिल्ली दरबारी मांडू. मी सध्या मंत्री जरी नाही किंवा सरकारची भूमिका मांडत नाही तर या भागाचा आमदार म्हणून प्रश्न मांडतो. तर तुम्ही याकडे कसं पाहताय? आणि दुसरा मुद्दा ते म्हटले की जर दादा मनसरमध्ये येणार असेल तर आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करून हा प्रश्नावरती काय मार्ग काढता येईल याकडे कसं पाहतो? नाही, हा जो मुद्दा आहे ना, आता तो काय एखाद्या व्यक्तीचा राहिलेलाच नाही आणि हा विषय सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे इथं काही मी नेता म्हणून आलेलो नाही, मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून इथं आलेलो आहे. त्यामुळे मला वळसे पाटील साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आता खुल्ला हा विषय आहे ना, शेतकऱ्यांना अडचण आहे तर आमच्या बैठकीची वाट तुम्ही कशाला बघताय? आणि त्यांचं म्हणणं असेल की एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही दिल्लीला जाऊ, त्याचा अर्थ दुसऱ्या अंगाने ते हेही म्हणतायत की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे शिष्टमंडळ हे दिल्लीला गेलं होतं ते शिष्टमंडळ फेल गेलं. म्हणजे त्यांनी फक्त टाइमपास केला दिल्लीला जाऊन, असंच कुठंतरी वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी बोलतायत. आणि ते जर ते मान्य करत असतील तर ठीक आहे, कधी तुम्ही आम्हाला घेऊन चला, आम्ही येतो दिल्लीला. जर CMचं तिथं ऐकलं जात नसेल तर आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांचं जर ऐकलं जाऊ शकतं असं जर वळसे पाटील साहेबांना वाटत असेल, मी त्यांचं स्वागत करतो. कधी जायचं
एवढं तुम्ही सांगा, आम्ही तुमच्याबरोबर दिल्लीला 100% त्या ठिकाणी येऊ. काही करा, कसंही करा, आम्हालाही तुम्ही सांगा काय करायचं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सुटल्या पाहिजे. खरं तर दादा तुम्ही रस्त्यावरती उतरताय, नाशिकमध्ये जशी भाववाढ झाली आहे, पुणे जिल्हा हा खरं तर कांद्याचा आगार बनत चाललेला आहे. बऱ्यापैकी उष्णता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा जवळपास 40% कांदा सडून खराब झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना काय मदत मिळण्यासाठी प्रयत्न? बघा, नाशिकचे शेतकरी मोठ्या संख्येने 5-6 हजार शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अजून 5-6 हजार लोक जे येत होती त्यांना पोलिसांनी अडवलं. आता लोक स्वतःच्या हक्कासाठी या सिस्टमच्या विरोधात लढायला तिथं तयार होते, ते लढले, त्यांना मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा फायदा झाला. पण तिथल्या शेतकऱ्यांनी जो लढा उभा केला त्याचा फायदा इथल्या पण शेतकऱ्यांना 100% झालेला आहे. जर आपण क्विंटलला बघितलं तर त्या भागामध्ये म्हणजे किलोला बघितलं तर 20 दोघात जो फरक असतो तो 50 पैशाच्या आसपास किलोला त्या ठिकाणी असतो, नाहीतर रेट तसे समानच असतात. आता तिथले रेट 15 रुपयाला गेलेत, त्यामुळे इथं जर आपण रेट बघितले तर 14.5 रुपयाच्या आसपास चांगल्या कांद्याचे त्याच्यामध्ये रेट आणि काय काय ठिकाणी आता 16 रुपयाला तिथं जात चाललेले आहेत. त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांनी केलेला आंदोलनाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर रस्त्यावर यावंच लागेल. ऊन असू, पाऊस असू, वारा असू, नाही तर काही असू, लढल्याशिवाय आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही. तर आता तुम्ही कृषी मंत्र्यांचं जसं म्हणाले की त्यांनाच आंदोलन करावं लागतं, तशीच काहीशी परिस्थिती शिंदे शिवसेनेची पण आहे. अब्दुल सत्तार स्वतः म्हणाले की भाजपसोबत राहावं का, आपण एकत्र दोन्ही शिवसेनेनी येण्याची हीच ती वेळ आहे. आणि संजय राऊत सुद्धा या ठिकाणी म्हणतायत की जर तुम्हाला एकत्र यायचं असेल तर उद्धव ठाकरेंकडे या, तुम्ही चर्चा करा, कारण 2 शिवसेना असू शकत नाही, एकच शिवसेना असेल आणि तिथं ठाकरेच असतील. तर एकंदरीत काय दिसतंय तुम्हाला या आयुष्यात? बघा, विषय एवढाच आहे, न अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते. आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या 2 पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही, हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच. फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील. आता MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल की आम्हाला 8 जागा मिळाल्या पाहिजेत. आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागलं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या नेत्यांना ते घेतात त्यांना सुद्धा तिथं सांगितलं जातं, उठ बस, हे भाषण कर, हे स्टेटमेंट दे. सोशल मीडिया अकाउंट सुद्धा जे काँग्रेस आणि आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत त्यांचं सोशल मीडिया अकाउंट सुद्धा भाजपच्या कार्यकर्ते नाही तर RSSच्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी हँडल केलं जातं. त्यामुळे हे लोक तिथं कुठेही कुणी साथ भाजपची सोडणार नाही. एक मात्र खरं, 29च्या आधी अजितदादांच्या पक्षाचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले 40 आमदार मात्र नक्कीच त्यांची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतील. आणि त्यावेळेस सामान्य परिवारातले, सामान्य कुटुंबातले लोकांना आमदार होण्याची संधी तिथं मिळणार. कारण का लोकच इतकी चिडलेली असतील, या नेत्यांना बाजूला सारून सामान्य लोकांना पुढे आणतील आणि निवडून देतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. ती अस्वस्थता वाढली आहे शिंदे गटाची, कारण त्यांच्या जसं ते म्हणतात की अनेक आमदारांना त्यांच्याकडून सोडण्याचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्रावर राहू असं वक्तव्य येतं. या महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो, सामान्य लोकांवर अन्याय होतो, आम्ही अस्वस्थ होतो. पण आम्ही सत्तेत नाही ना गेलो, आम्ही रस्त्यावर उतरलो. आमचं ते धाडस आहे. तिकडं काय होणार, अस्वस्थता राहणार. एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 2दा नाराज झाले तरी ऐकलं नाही, 3दा नाराज झाले ऐकलं नाही. आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार. सत्तेसाठीची अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते. पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात त्याची तशी भीती नंतर राहत नसती. अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार हे मात्र त्या ठिकाणी खरं. भाजप बरोबर असणारे दोन्ही पक्ष यांना त्या ठिकाणी मी बोलतोय की वाघ आहेत, दाखवतात वाघ आहेत,
पण त्यांच्याकडे दुर्दैवाने दात सगळे भाजपली त्या ठिकाणी काढून घेतले. दादा, खरं तर- जसं पोलीस प्रशासनाचं दुर्दैवाने आज झालेलं आहे. पोलीस प्रशासनामधले अनेक अधिकारी चांगले आहेत, कॉन्स्टेबल चांगले आहेत, पण वरून दबाव असल्यामुळे त्यांचं काय झालं की कुणीच त्यांना दुर्दैवाने तिथं घाबरत नाही आणि याच्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने खरं होत चाललेली आहे. दादा, पुणे दादा, खरं तर पुणे जिल्ह्यातील जागा आहे ती संजय खरं तर काकडे राष्ट्रवादीची यांच्या मुलाला उमेदवारी दिली आणि- ज्या संजय काकडेंनी 17 नगरसेवक फोडले होते त्यांनाच परत पक्षात घेतलेला आहे काल आणि काही तासातच त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर तिकीट देण्यात आले. तुमची काय भावना आहे त्याला त्यामध्ये? जोडून त्यांची आणि- सासरे आणि- देखील आणि- आणि भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी उमेदवारी त्या ठिकाणी हा दिली. उमेदवार राष्ट्रवादीचा नसून भाजपचा अशी चर्चा सुरू आहे. अजितदादांसोबत अजितदादा- वाद देखील झाला. अजितदादा हे लोकनेते होते. कार्यकर्त्यांच्या मनात काय, लोकांच्या मनात काय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला न्याय कसा द्यायचा हा अजितदादांना पूर्णपणे त्या ठिकाणी माहीत होतं. काही नवीन लोक त्यांच्या पक्षातलं प्रतिनिधित्व करणारे जे आहेत त्यांना लोकनीती कदाचित कळली नसावी, कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या भावना कळल्या नसाव्यात. पण एक गोष्ट मात्र मान्य करावं लागेल, अर्थकारण मात्र तिथं त्यांना कळलेलं दिसतंय की अर्थकारण कसं चांगलं ठेवायचं आणि त्या अनुषंगानेच कदाचित काकडेंना त्या ठिकाणी संधी दिली गेली असावी असं माझं तरी मत आहे. विलास लांडे तर थेट म्हणाले की आर्थिक निकष जे आहेत ते पाहण्यात आलेला आहे आणि तेच पाहून ही उमेदवारी दिली आहे. आता विलास लांडे तर त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार आहेत. आता मी जे बोललो आणि विलासभाऊ जे बोलले ह्याच्यात खूप फरक आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत काल आहे. त्यांच्या आग्रहाखातरच हा सगळा निर्णय घेण्यात आला असं म्हटलं जाते. काल राष्ट्रवादीचे अनेक आमदार या निर्णयावरून नाराज होते, म्हणजे सकाळपासून जिजाई बंगल्यावरती होते. परवा रात्री तो निर्णय झाला त्याच्यामध्ये कुठल्याही आमदाराला तिथं बोलवण्यात आलेलं नव्हतं, फक्त वळसे पाटील एकच होते. शहराध्यक्ष देखील जे सुनील टिंगरे आहेत ते सुद्धा त्या बैठकीला नव्हते. विषय एवढाच आहे, अजितदादांच्या पक्षामध्ये निर्णय घेणारे जे लोक आहेत त्यांना लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना, पदाधिकाऱ्यांच्या भावना, त्यांना न्याय कसं द्यायचं हे कदाचित अजून तरी कळलेलं नाही. पण आर्थिक समीकरण कसं बसवायचं, आर्थिक घडी कशी बसवायची, अर्थकारण हे कसं वाढवायचं हे मात्र नक्कीच फार कमी दिवसामध्ये कळलं आहे. पण एकच सांगतो, अर्थकारण किती कोणाकडे काय असलं ते राजकारणात जर पुढं जायचं असेल तर कार्यकर्त्यांशिवाय, पदाधिकाऱ्यांशिवाय आणि सामान्य लोकांच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला राजकारणात कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढचे काही महिने लय गारगार वाटेल, पण 2029ला असे काही परिस्थिती होईल, लोक आपल्याला कुठंच तिथं राजकीय दृष्टिकोनातून बघणार नाही. त्यामुळे ही गोष्ट नवीन नेत्यांनी लक्षात घेऊन कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांना न्याय कसं देता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न काही करावा. वर्षापूर्वी अनिल भोसले असतील किंवा संजय काकडे यांच्यासोबत दादांचा मोठा वाद झाला होता. तेच अनिल भोसले जे काकडेंचे मुलाचे जे आहे ते सासरे आहेत, त्यामुळे पक्षात कुठेतरी नाराजी त्यांच्या वाढत चाललेली. पूर्वी काय कोणाबद्दल कसं बोललं याच्या खोलात मी जाणार नाही. विषय एवढाच आहे की अजितदादांची भूमिका शेवट काय होती हे आम्हाला माहिती. दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल आम्हाला खूप मोठ्या शंका आहेत आणि या मोठ्या शंका असतानासुद्धा त्याच्यावर दुर्दैवाने शंकेचं निरसन कुठेच होताना दिसत नाही. राजकीय दृष्टिकोनातून त्यांचे मित्र असणारे नेते मदत करत नाहीत आणि जे लोक आज सत्तेत आहेत त्यांच्याकडनं सुद्धा दुर्दैवाने पाठपुरावा आज कुठं आम्हाला दिसत नाही. त्यामुळे दादांबरोबर कोण भांडलं हे तर लांबच राहिलं, पण दादांसाठी कोण आज भांडतंय हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. आज दादांच्यासाठी भांडणारे सुद्धा आम्हाला दुर्दैवाने आज सत्तेमध्ये काही लोक दिसत नाही. हे मात्र त्या ठिकाणी या गोष्टीची आम्हाला खूप खंत वाटते. लाडक्या बहिणीचं आम्ही आज एक ट्विट केलेलं आहे आणि त्यामध्ये नमूद केलंय की 2.2 कोटी लाभार्थ्यांना आधी त्यांनी लाडक्या बहिणीमध्ये दिला आणि आता अलीकडं ज्या पद्धतीने बघतोय की त्यांनी बरीच नावं जी आहेत ती कट केली आहे. हे बघा, सांगण्यात काय येतंय की ही जी नावं आहेत ती घाई गडबडीने आम्ही भरली होती. 10,000 पुरुष आहेत आणि इतर कुठंतरी ज्यांच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना सुद्धा आम्ही तिथं पैसे दिले. हा आकडा कितीचा आहे? 90 लाखाचा आकडा आहे आणि वाढत जाणार आहे. गेल्या काही महिन्यात आणि वर्षात किती रुपये या महिलांना दिले? आत्तापर्यंत 15,000 कोटी रुपये दिले. सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा, महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असणारा पैसा हा अशाच पद्धतीने इलेक्शनच्या आधी मतं मिळवण्यासाठी तुम्ही जर वापरला असेल आणि तो जर लोकांच्या खात्यामध्ये, महिलांच्या खात्यामध्ये गेला असेल तर याद राखा, या सरकारला आम्हाला सांगणे, 1 रुपयाला सुद्धा तुम्ही त्या सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही.
मग हे जे 15,000 कोटी रुपये तुम्ही घाई गडबडीने फक्त इलेक्शन निवडणूक लढावी म्हणून जे तुम्ही दिलेत ना, मंत्र्यांकडनं त्या ठिकाणी वसूल करा. कारण का अशा पद्धतीने ट्रेजरीचा नाहीतर आपल्या तिजोरीचा उपयोग फक्त इलेक्शनसाठी करणं हे उचित नाही. आणि या 91 लाख महिलांना जे काय खात्यात पैसे गेलेत त्याला कृपा करून, तुमच्या चुकीमुळे गेलेले कृपा करून त्यांना कुणीही त्या ठिकाणी अडचणीत आणून, त्या दबाव आणून त्यांच्याकडे पैसे वसूल करू नका. वसूल करायचे असेल तर नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं पाहिजे. मुख्यमंत्री याबाबत असं म्हणतात, त्यांनी खुलासा केलाय की निकषात न बसणाऱ्या महिलांनाच फक्त आम्ही काढायचे कागदपत्रे त्यांनी हे केलं. अहो 91 लाख महिलांची नावं कमी झालीत निकषात. म्हणजे 2,50 लाख महिला इलेक्शनच्या आधी त्यांना तुम्ही पैसे दिले, त्यातून 1 कोटी महिला जर कमी होत असतील मग 40% नावं तुम्ही कमी केले. म्हणजे निकषात न बसणाऱ्या लोकांना तुम्ही पैसे देऊन 1500 ॲडव्हान्समध्ये 3-3 हजार रुपये देऊन 4,500 रुपये देऊन मग तर तुम्ही दिवसा ढवळ्या सरकारी पैसा वापरून तुम्ही विकत घेतली ना. आणि मग विकत घेऊन जसं कांद्याच्या बाबतीत आधी तुम्ही 2400 रुपये इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शन झाल्यावर 12 रुपये, जसा हा भेदभाव करताय तसंच इलेक्शनच्या आधी 2.5 कोटी महिला आणि आता तुम्ही हळूहळू महिलांचा 1 कोटी तर नावं काढूनच टाकले. म्हणजे कुठं ना कुठेतरी इलेक्शनच्या आधी तुमची भूमिका वेगळी आणि इलेक्शनच्या नंतर भूमिका वेगळी. का? कारण का ह्यांना पैसा कशासाठी वापरायचा आहे? शक्ती मार्गासाठी वापरायचा आहे. त्याच्यामध्ये ह्यांना 30 ते 40 हजार कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी करायचा आहे.